तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, काय उने तुम्हा पाशी, काय उने तुम्हा पाशी, मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुका मने देवा, प्रेमे भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. विठ्ठला 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 हरी विठ्ठला. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडन मंडनानाम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय दौलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हे दुसर चरण, दुसर चरण, संताजिया संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसर हे हो दुसरे चरण संताजिया संततिया, दाता कृपा झाले कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु, बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदंबुज तेजस्फुर दिक्प्रदेशं, विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. सच्चिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादिहितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. राधा मेरी स्वामिनी, मैं राधा जी उदास, जन्म जन्म मोहे दीजियो, श्री वृंदावन में वास. राधे तेरे चरणों की अगर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ राधे मेरी तकदीर बदल जाए. प्रभु के चरणों में सदा पुनी पुनी करू प्रणाम, ऐसी माया तारी रे
मेरे प्रियतम श्याम आता हृदया फुले चौफाळून या भली वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो हरी तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा अवेरू अवेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हरी अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हरी अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणात भगवान शंकराचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. तुकोबराय म्हणतात देवा तुम्ही या जगाचे विश्वनाथ आहात आणि माझा स्वभाव कसा आहे तर मी दीन आहे रंक आहे अनाथ आहे म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्ही माझ्यावरती काहीतरी कृपा करा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडे. तुकोबराय म्हणतात तुम्ही माझ्यावरती काहीतरी कृपा करा मी तुमच्या पाया पडतो पण तुम्ही माझ्यावरती कृपा करा. कारण देवा तुमचा जर कधी विचार केला तर तुमच्याकडे काय कमी आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आहे. काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. देवा माझ्यावरती कृपा करा तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे आहे म्हणून देवा तुम्ही मला प्रेम रूपी खाऊ तुम्ही मला पाठवून द्या. तुका म्हणे देवा प्रेमे भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की चालू असलेला आपला हा सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह नसून एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा सोमेश्वर भगवंताच्या आशीर्वादाने आपला हा या कार्यक्रमाचं आपलं हे दुसरं वर्ष आहे. सोमेश्वर भगवंताच्या कृपा आशीर्वादाने सोमेश्वरच्या भांडाऱ्याच्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेवरती आली आहे. ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आहे ज्यांनी या कार्यक्रमाचं कीर्तनाचं भांडाऱ्याचं इथं आयोजन केलं आहे आमचे शिवाजी भाऊ फकीरराव भोसले यांच्यामुळं ग्रामपंचायत सदस्य यांनी या कार्यक्रमाचं भांडाऱ्याचं आयोजन केलं आहे. तसेच सर्वच ग्रामस्थ मंडळींनी या आपल्या भांडाऱ्याचं आयोजन केलं आहे आणि त्यांच्यामुळे तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग आला. आपल्या या भंडाऱ्याचं मला वाटतं दुसरं वर्ष दुसऱ्या वर्ष निमित्ताने ही कीर्तन सेवा माझ्या वाटेवरती आली आणि सर्व गोड वातावरण आपलं हे दुसरं वर्ष जरी असेल परंतु सर अतिशय असं वाटतंय की आज हे दुसऱ्या वर्षातलं कीर्तन आहे असं वाटतंय की हे काल्याचं कीर्तन आहे. अतिशय सर्वजण वारकरी मंडळी सर्वजण आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा सर्वांना खूप खूप धन्यवाद. कीर्तन करायचं म्हटलं गायक लागतात वादक लागतात टाळकरी लागतात म्हणून सर्वच हे आपल्या परिसरातील भजनी मंडळ उत्कृष्ट चांगल्या प्रकारे ज्यांचं नाव आहे सर्वच भजनी मंडळ आपल्या परिसरामधील आहेत. उत्कृष्ट ज्यांनी सुंदर गोड पहिले चाल गायली आमचे रमेश महाराज ते सुद्धा आहे त्यांना सुद्धा खूप खूप द्यावे धन्यवाद. आमचे गजानन महाराज आहे त्यांना सुद्धा खूप खूप द्यावे धन्यवाद. आमच्या परिसरात वैभव आमचे संदीप महाराज
ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप त्यांचे देखील आभार. व तसेच आपल्या परिसरात वैभव असणारे आमचे जनार्दन महाराज टाकळीकर बाबा सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप देवदेव धन्यवाद. आमचे विनेकरी बाबा आहे, त्यांना सुद्धा खूप खूप देवदेव धन्यवाद. तसेच आमच्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी हर्षल महाराज, अतिशय त्यांची देखील सुंदर आता तयारी होत चाललेली आहेत आणि ते सुद्धा मृदंगाची साथ करतायत, त्यांना सुद्धा खूप खूप देवदेव धन्यवाद. तसेच पेटी मास्तर बाबा सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप देवदेव धन्यवाद. बाबा, मी माझ्या कीर्तनाचा पांढरी दोनचा स्वर का निवडला माहिती का? या पांढरी दोनच्या स्वरामध्ये कोणाला वाजवतच येत नाही, तरी सुद्धा तुम्ही चांगला प्रयत्न करताय. बाबा सुद्धा आहेत, बाबांना सुद्धा खूप खूप देवदेव धन्यवाद. व तसेच आमचे सर्व ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप देवदेव धन्यवाद. आपल्या गावातीलच बाबा कीर्तनकार बाबा सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा खूप खूप देवदेव धन्यवाद. तुम्ही सर्वच जण आहेत. आता माझ्या समोर सगळ्यांचीच नावं मला पाठ आहे, परंतु सगळ्याची नावं घेत बसलो तर कीर्तन इथं संपून जाईल. तुम्ही सर्वच जण कीर्तनासाठी आहेत. आमचे बबन भाऊ असतील, आमचे सुरेश भाऊ असतील, आमचे सचिन भाऊ, सर्व जणांचेच नाव पाठ आहे, सर्वच कीर्तनासाठी आहेत. सर्वांनाच खूप खूप देवदेव धन्यवाद. महिला मंडळ देखील आहे, तुम्ही म्हणसाल महिला मंडळ, सर्वांचेच नाव घेतले, मग आम्ही का तुझे बांध कोरले का? तुम्ही सुद्धा आहेत. वारकरी संप्रदायाच्या उखाण्यामध्ये तुमच्या सर्वांचं नाव घेतो बघा. ज्ञानोबराच्या चरणी फुलो वातू वाकून, तुकोबऱ्यांच्या चरणी फुलो वातू वाकून, पंढरीश पांडुरंग परमेत्म्याच्या चरणी फुल वातू वाकून तुमच्या सर्वांचं नाव घेतो, सोमेश्वर भगवंताचा मान राखून. म्हणून तुम्ही सर्वजण कीर्तनासाठी आहेत. तुम्हाला सर्वांना खूप खूप देवदेव धन्यवाद. एवढंच सांगेल की ज्या ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी कोणी वाजवू नका, विठ्ठल विठ्ठल भजनही म्हणू नका. तुम्ही आलेच एवढे उपकार माझ्यावरती तुमचे आहेत. फक्त सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. अतिशय गोड चिंतन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, 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 या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्यामुळे पोहोचतोय, आपल्याच गावातली साऊंड सिस्टीम आहेत, त्यांनी देखील अतिशय गोड साऊंड लावलेला आहे. त्यांचा फक्त साऊंडच सुंदर नाही, माईक इज अ बेस्ट इज अ ऑपरेटर. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. अतिशय सुंदर त्यांनी देखील सिस्टीम लावली, त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. बघा, तुकोबऱ्यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे आणि तुकोबराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ, दीन रंग मी अनाथ. तुकोबराय म्हणतात विश्वनाथाला की देवा, तुम्ही या जगाचे विश्वनाथ आहात आणि माझा स्वभाव कसा आहे तर मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, म्हणून तुम्ही माझ्यावरती काहीतरी कृपा करा. कृपा कराल ती थोडी, पाया पडिलो बराडे. तुकोबराय म्हणतात देवा, मी तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही माझ्यावरती काहीतरी कृपा करा. बघा, भगवान शंकराला तुकोबराय हे पत्र पाठवत आहे. ह्या अभंगाचा जर कधी आपण चांगला विचार केला तर हे अभंग म्हणजे पत्र आहे. एकंदरीत तुकोबरायांनी 3 पत्र लिहिलेले आहे. किती? 3 पत्र तुकोबरायांनी गाथ्यामध्ये लिहिलेले आहे. असे अनेक वारकरी ज्यावेळेस तीर्थयात्रेला चालले होते, तीर्थयात्रा आपण करायलाच पाहिजेत, पण कधी? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा आपण करायलाच पाहिजे. जोपर्यंत आपले हातपाय चालतात ना, तोपर्यंत आपण तीर्थयात्रा आपण करायलाच पाहिजेत. परंतु आपण तीर्थयात्रा करतो, पण कधी? हातपाय आपले थकल्यावर. 70च्या पुढे आपण तीर्थयात्रा करतो. परमार्थ हा म्हातारपणी नाही तर तरणा भाग्यवंत नट्टे हरी कीर्तनात. परमार्थ हा तरुणपणी करायचा असतो. आपण तीर्थयात्रा करतो पण म्हातारपणामध्ये. तीर्थयात्रा जवळ हे सकाळ सिद्ध आहे, आपले जोपर्यंत हातपाय आपले चालतात ना, तेव्हा आपण तीर्थयात्रा करायची असते. आणि असे अनेक वारकरी ज्यावेळेस तीर्थयात्रेला निघाले त्यावेळेस तुकोबराय त्यांना म्हणताय का हो कुठं चालले? त्यावेळेस ते वारकरी म्हणताय तुकोबराय महाराज, आम्ही तीर्थयात्रेला चाललो. पुढं तीर्थयात्रेला चालले. तुकोबराय म्हटले वा, तीर्थयात्रेला तुम्ही चालले ना, तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे. त्यावेळेस ते वारकरी म्हटले महाराज तुम्ही देखील आमच्या सोबत चाला ना. तुकोबराय म्हटले मी तुमच्या सोबत आलो असतो, परंतु माझा एक नियम आहे. काय? पंढरीची वारी आहे माझ्या घरी,
अनिक न करी तीर्थव्रत. तुकोबाराय म्हटले माझ्या घरी पंढरीची वारी आहे आणि मी काही तीर्थयात्रेला येऊ शकत नाही, पण तुम्ही चाललेस ना तीर्थयात्रेला, तुम्ही चाललेस ना तर एक काम करा. काय? तुम्ही तुमच्या जवळ मी 3 पत्र देतो. मला सांगा तुम्ही अगोदर कुठं कुठं चालले? महाराज आम्ही गयेला चाललो, महाराज आम्ही गंगेला चाललो, आणि महाराज आम्ही काशीला विश्वनाथाचं दर्शन करण्यासाठी चाललो. तुम्ही 3 ठिकाणी चालले ना. तुकोबाराय म्हणले त्यांना मी तुम्हाला 3 पत्र देतो. पहिलं पत्र देतो गयेला, पिंड पदावरी दिला फुले करी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. पहिलं पत्र दिलं. दुसरं पत्र दिलं गंगा भागीरथी महादोष निवारणी सकळ स्वामिनी तीर्थाचे. दुसरं पत्र दिलं. आणि तिसरं पत्र म्हणजे हे, तुम्ही विश्वनाथ. विश्वनाथाला तुकोबारायांनी हे पत्र लिहिलंय, तुम्ही विश्वनाथ दीन रंग कमी अनाथ. तुकोबाराय विश्वनाथाला सांगतात, भगवान शंकरला म्हणतात की देवा तुम्ही या जगाचे विश्वनाथ आहात, आणि माझा स्वभाव कसा आहे तर मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. विठाला 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 विठाला. महाराज तुम्ही म्हणसान तुकोबारायांचा जर कधी आपण चांगला विचार केला तर तुकोबाराय म्हणतात अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या एका वाचून त्या विठ्ठला. तुकोबाराय म्हणतात एका विठ्ठला वाचून जर कधी आम्ही दुसऱ्या देवाची स्तुती करत असेल तर आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. आणि ह्या ठिकाणी जर कधी आपण विचार केला तर तुकोबाराय विश्वनाथाला प्रार्थना करताय. तुकोबाराय काय म्हणतात? अनेकांची स्तुती, आम्ही जर दुसऱ्या देवाची स्तुती करत असेल तर आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. परंतु या ठिकाणी तुकोबाराय हे विश्वनाथाला प्रार्थना करताय. बघा तुकोबाराय विश्वनाथाला प्रार्थना करताय. तुकोबारायांचा जर चांगला विचार आपण केला तर तुकोबाराय काय म्हणतात? पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल आम्हाला एवढा आवडतो की एखाद्या पतिव्रते स्त्रीला जसा तिचा पती सर्वस्व असतो तसा तुकोबाराय म्हणतात विठ्ठल असं तसं आम्हाला सर्वस्व आहे. आणि मग चांगला जर कधी विचार केला तर तुकोबाराय ही विश्वनाथाला प्रार्थना का करताय? तर तुकोबाराय हे विश्वनाथाला प्रार्थना करताय की देवा तुम्ही या जगाचे विश्वनाथ आहात. बघा हे भगवान शंकराला तुकोबाराय प्रार्थना करताय. भगवान शंकर हे दैवत म्हणजे अतिशय भोळ. लवकरात लवकर प्रसन्न होणारं दैवत कोणतं असेल तर भगवान शंकर आहे. काय? भोळा आहे. कोण? भगवान शंकर भोळा आहे. भोळा म्हणजे काय? आपल्या भाषेमध्ये आपण भोळ्याची व्याख्या कशी करतो? भोळा म्हणजे आपल्या गावामध्ये कोणी येडपट जर कधी एखादा असेल तर आपण त्याला काय म्हणतो की हा भोळा आहे. भोळा म्हणजे वेडपट आपण याची अशी व्याख्या करतो. परंतु भोळा जरी असेल तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. भगवान शंकर भोळे जरी असेल परंतु कळी काळाला जिंकण्याचं सामर्थ्य भगवान शंकरामध्ये आहे. भगवान शंकराचं नाव जरी आपण मुखामध्ये घेत असेल तर काळ पळून जातो. कसा? दड 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 धुळ 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 धुळ. बळ सुटला कळी काळा बापुडी अरे शिवनाम शीतळमुखी सेवकी कापडी अरे. म्हणून भगवान शंकर हे अतिशय भोळे आहे. लवकरात लवकर प्रसन्न होणारा दैवत कोणतं असेल तर भगवान शंकर आहे. परंतु मान्य आहे की भगवान शंकर हे लवकरात लवकर प्रसन्न होणारा दैवत आहे. तुकोबाराय हे भोळा दैवत आहे, लवकरात लवकर प्रसन्न होणार आहे. परंतु तुम्ही तर म्हणतात की आम्हाला विठ्ठल प्रिय आहे. देवाला विठ्ठल किती आवडतो सांगू तुम्हाला. एक दृष्टांत सांगतो. भजन करा. विठाला विठाला तुकोबाराय म्हणतात एखाद्या लोभी माणसाला जेवढं धन प्रिय असतं ना धन तेवढं आम्हाला विठ्ठल आवडतो. काही काहींना धन खूप प्रिय असतं. काय? धन प्रत्येकाला काही काहींना खूप आवडतं. आणि आता चांगला जर कधी विचार आपण केला तर प्रत्येकाला हे धन आवडतं की नाही? प्रत्येकाला धन आवडतं. महिला मंडळ खरं सांगा तुम्हाला धन आवडतं? पैसे तुम्हाला आवडते का नाही? प्रत्येकाला धन आवडते. आणि मी नेहमी सांगत असतो धन आपण कमवलंच पाहिजे बरं का. आता आपण जी राबराब कष्ट करतोय कशासाठी? धन कमवण्यासाठीच करतोय. प्रत्येक जण कष्ट करतोय. आता आपण तुमच्या गावात नसेल जात पण आमच्या गावामध्ये महिला मंडळ दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजाना जातात. कशासाठी? पैशासाठी. आता जाऊ द्या तुम्हाला तुमचं नाही समजणार. आता मी एवढ्या लांबून कीर्तनासाठी आलो. कशासाठी? हा हे महाराज लोकांचं लवकर समजतो तुम्हाला. प्रत्येक जण धन कमवतोय. प्रत्येक जण धन कमवतोय. ऐका ना, प्रत्येक जण धन कमवतोय. आणि मला तरी असं वाटतं की आपण देखील धन आपण कमवलंच पाहिजे. खूप धन आपण कमवलं पाहिजे. बाबा मी सांगू आपण एवढं धन कमवलं पाहिजे की एका आपल्या गावामध्ये 50-50 लाखाचा बंगला पाहिजे. किती? 50-50 लाखाचा बंगला आपला पाहिजे. परंतु त्याच 50 लाखाच्या बंगल्यामध्ये एका बाजूला ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी आणि एका बाजूला तुकोबाराचा गाथा असेल ना तर त्या घरासारखं श्रीमंत घर कोणतंच नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण हा भाव या जतन
परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. तुकोबर आहे म्हणतात तुम्हाला धन कमवायचं ना, कोणतं धन कमवा? परमार्थ हे धन कमवा. धन कमवायलाच आपण पाहिजेत, पण कोणतं? पायोजी मैनो राम रतन धन पायो. धन आपण कमवायचं आहे, पण राम नामाचं आपण धन कमवलं पाहिजे. मी काय सांगतोय, धन आपण कमवलंच पाहिजेत, परंतु जेवढं आपण धन कमवतोय ना त्याच्यातलं थोडं फार का व्हायना आपण दान धर्म आपण केला पाहिजे. काय थोडं फार का व्हायना आपण दान आपण केलं पाहिजे. त्या संभाजीनगरला जर कधी आपण गेलो तर तिथं हजारो कंपन्या आहे बघा, हजारो कंपन्या आहे, पण त्या कंपन्या जेवढं उत्पन्न त्या कंपनीमध्ये निघतं, जेवढं धन त्या कंपन्या कमवतात, त्यांना शासन काय म्हणतं, तुम्ही जेवढं धन कमवताय त्याच्यातून 10% तुम्ही हे धन चांगल्या मार्गासाठी द्या. म्हणजे पुढे संस्था असेल, पुढे अनाथालय असेल, पुढे गोशाळा असेल, तिथं धन तुम्ही द्या. म्हणून आपण देखील धन आपण कमवतोय ना, थोडं फार का व्हायना आपण धन आपल्या विषयातलं थोडं फार का व्हायना आपण धन दिलंच पाहिजे. अक्का धन आपण कमवतोय ना, थोडं फार का व्हायना महाराज मंडळींना आपण धन दिलंच पाहिजे. तुम्ही म्हणशान अक्काच बरी दिसली पुढे, आता अक्काच पुढे बसल्या. धन आपण थोडं फार का व्हायना सत्कर्मासाठी आपण धन आपण देणं कर्तव्य आहे. एका गावातील एक व्यक्ती होता, आमच्या गावाजवळ त्याचं नाव आहे रामराव पाटील. त्याचं नाव धनच देत नव्हतं. 1 रुपया सुद्धा, एवढी त्याची कोट्याची प्रॉपर्टी, 1 रुपया सुद्धा तो कोणाला देत नव्हता. आणि काही धन देतच नाही महाराज. काहींचं कसं असतं, उष्ट्या हाताने कावळा मारणं. काय उष्ट्या हाताने कावळा मारणं म्हणजे एखादा कावळा जर कधी दारामध्ये आपल्या आला आणि जेवण करत असताना जर कधी आपण कावळा आवाज करतोय, त्या कावळ्याला असा हात तो मारत नाही. मग तो विचार करतो, मी जेवण करतोय, माझ्या हाताला 2 भाताचे कण लागलेले आहे आणि ते कण जर कधी मी कावळ्याला हाणलं तर 2 कण कावळ्याकडे जाईल आणि त्या कावळ्याच्या मुखामध्ये ते 2 भाताचे कण जाईल आणि अन्नदान करण्याचं पुण्य माझ्या परिवाराला लागेल. काही एवढं सुद्धा अन्नदान करत नाही. काही म्हणतात ना, ते आपल्याकडे म्हणे मक्की चूस आहे का तुमच्याकडं? काही एवढे कंजूस असतात. मक्की पडली कशात? तुपात नाही, कढीत जरी कधी माशी पडली तर तो म्हणतो माशी कढीत पडलीच कस काय? चष्मा लावतो आणि माशीला हातात धरतो आणि व्याजासहित माशी कोण त्या कडी वसूल करतो. याला म्हणतात मक्की चूस. काही गावामध्ये खूप कंजूस असतात. आता आमच्या गावामध्ये एक मुलगा एवढा कंजूस आहे की लाखोची कोटीची प्रॉपर्टी तिची आहे, पण तो म्हणतो लग्न करायचं नाही. काय अशा 50-60 पोरी त्यांना पाहिलं बाबा, जनार्दन बाबा, पण तो म्हणतो लग्न करायचं नाही. त्याला म्हणलं का रे, अरे लग्न कर ना, एवढी प्रॉपर्टी आहे तुझी. तो म्हणतो महाराज मला लग्न करावं वाटतं, पण एवढी प्रॉपर्टी माझ्या आई वडिलांनी मला कमवून ठेवली आणि असं वाटतं म्हणजे मी कधी लग्न केलं तर बाहेरची कोणी मुलगी येईल आणि ती माझी सगळी प्रॉपर्टी संपवून टाकेल, म्हणून मला लग्न मी करत नाही. त्याला म्हटलं अरे तुला अशी मुलगी पाहिजेत ना, कशी कंजूस मुलगी पाहिजेत ना. त्याला म्हटलं तुला अशी कंजूस मुलगी आणून देतो की तू लग्नच कर. तू म्हणशील होच म्हणशील तू. एक दिवस प्रसंग आहे, त्याला म्हटलं अरे मी तुला मुलगी पाहिली, एवढी कंजूस आहे. तो म्हणे का हो महाराज, तुम्ही कंजूस मुलगी पाहिली पण एखादं तरी लक्षण सांगा म्हणजे नेमकं कंजूसपणाचं. त्याला म्हणलं एवढी ती कंजूस आहे की म्हणलं तुला जर कधी सर्दी झाली तर तू काय करतो? म्हणे बाहेर टाकतो. म्हणलं ती एवढी कंजूस आहे, ती बाहेर नाही टाकत. काही एवढे धन कमवतात पण 1 रुपया सुद्धा देत नाही. रामराव पाटील होता एक, आमच्या गावाजवळ त्याचं गाव आहे, गाव नाही सांगत तुम्हाला, तुम्ही तिथे लोम भांडण लावू शकता. एवढं त्यानं प्रॉपर्टी कमवली पण 1 रुपया सुद्धा देत नाही. देवाने देखील विचार केला की याची आपण काहीतरी परीक्षा घ्यायची. आणि तो रामराव पाटील एक वेळेस पंढरपूरला गेला आणि देवाने विचार केला की यानं आजपर्यंत 1 रुपया सुद्धा आपल्याला दान धर्मामध्ये दिलेला नाही. एक काम करायचं, आपण याची परीक्षा बघायची. आणि देवाने काय केलं माहिती का? वेगळं रूप परिधान केलं, आंधळ्या पांगळ्याचं रूप परिधान केलं आणि देव त्याच्या समोर आले. आंधळ्या पांगळ्याला असे आंधळा पांगळ म्हणू लागले, 1-2 पैसा द्याव धर्माला आशीर्वाद लागेन. असे देव वेगळं रूप परिधान करून त्याला म्हणू लागले. पण तो म्हटला बाबा आताच मी चंद्रभागेचं स्नान केलं आणि तुम्ही मला इथं पैसे मागताय, धन मागताय, इथं देण्यासाठी माझ्याकडे 1 रुपया देखील तुम्हाला नाही. तुम्ही एक काम करा, खोलीवर या. काय खोलीवर यावं म्हटलं. दर्शन वगैरे केलं त्या रामराव पाटलांनी आणि घरी आला. घर लावलं आणि मोठे हसू लागला. त्याची जी पत्नी होती म्हणली का हो का हसू राहिले? म्हणजे अगं वाळवंटामध्ये एक आंधळा पांगळा मला भीक मागवत होता. म्हणे का तुम्ही दिलं नाही का? म्हणे दिलंच नाही मी त्याला. का दिलं नाही? त्याला सांगलं की तुम्ही खोलीवर या. आंधळा पांगळा होता का तो? कोण होता तो? साक्षात पांडुरंग परमात्मा परीक्षा बघत होता. आणि ती बाई म्हणली का हो तो जर कधी इथं आला तर म्हणे त्याला सांगितलं मी की खोलीवर या. पंढरपूरमध्ये खोल्या कमी आहे का? आणि तो आपल्या खोलीमध्ये कसं काय असं म्हणत नाही. दार वाजली. हर्षल महाराज
दार वाजला आणि पाहतोच तर लगेच त्यांना सुरुवात केलं. एक दोन पैसा द्यावी धर्माला. तो बाहेर आला रामराव पाटील म्हणे का हो इथं कसं काय आले म्हणे मी आलो म्हणे पण तुम्ही दान देणार होते खोलीवर या तुम्ही म्हटले दान द्या म्हणे अहो दान दिलं असतं पण आता माझ्या खिशामध्ये फक्त 300 रुपये. किती? खिशामध्ये फक्त पंढरपूर जाण्यासाठी घरी 300 रुपये आणि माझ्या घरापर्यंत जाण्यासाठी 200 रुपये लागतात एका जणाला आणि माझ्या खिशात 300. 200 रुपये मला लागल आणि माझ्या पत्नीला अर्ध तिकीट असल्यामुळे किती लागेल? 100 लागेल. 300 म्हटल्याच नंतर एक काम करा. तो रामराव पाटील म्हणला एक काम करा तुम्ही माझ्या गावाकडे या तुम्हाला तिथे मी 100% काही ना काहीतरी दक्षिणा देईल काहीतरी दान तुम्हाला मी ते दानच देत नव्हता तो देवाने देखील ठरलं होतं याच्याकडून काही ना काहीतरी घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. आणि बघा ते रामराव पाटील त्याची पत्नी गावाकडे आली बघा आणि घर लावलं दार लावलं आणि तो रामराव पाटील मोठे हसायला लागला. ती पत्नी म्हणली का हो आता कोण हसताय तुम्ही म्हणे मी तो जो मागणार होता भीक मागणार होता मी त्याला फसवलं. म्हणे कसं काय फसवलं म्हणे माझ्या खिशात 500 रुपये होते. 500 किती? 500 होते पण मी त्याला सांगितलं की माझ्या खिशात किती आहे 300 रुपये मी त्याला 200 रुपये तवाई दिली नाही. त्याची पत्नी म्हणली का हो ते जर कधी आता गावाकडे आले तर तो म्हटला रामराव पाटील अगं वेड आहे का तू गावाकडे येईल कशाला ते आता 200 रुपये येण्यासाठी लागतात 200 रुपये जाण्यासाठी लागतात 400 रुपये खर्चून कशाला येईन ते असं म्हणत नाही. दार वाजलं ना पाहतेच तर त्याने विचार केला. रामराव पाटील म्हणले हा काही माझी पिच्छा आता सोडत नाही. रामराव पाटील त्याच्या पत्नीला म्हणले एक काम कर तू काय कर आता रडाचं नाटक कर आणि मी मराचं नाटक करतो. काय तू रडाचं नाटक कर आणि मी मराचं नाटक करतो. आणि ती रामराव पाटलाची पत्नी मोठ्या रडू लागली. चांगली होती ना आताच पंढरपूरला गेले होते ना अशी मोठ्या ती रडू लागली. आणि सगळे लोक गोळा तिथं झाले. तो जो होता बाहेर आलेला तो भिकारी म्हटला अहो काय झालं म्हणे आमचे रामराव पाटील मेले. म्हणे कस काय मेले म्हणे अटॅक आला. काय अटॅक आला मेले असं म्हणत नाही तर ते तो जो होता तो भिकारी म्हटला अहो अटॅकाला मेले ना एक काम करतो आता यांचा अंतिम संस्कार करूनच जातो. ते असं डोळे उघडून पाहिजे रामराव पाटील म्हणे आता का फुकूनच जातो मला हा. आणि बघा सगळे लोक गोळा झाले सगळा समाज गोळा झाला. बाहेर आंघोळ करण्यासाठी काढला अक्का गरम पाणी त्याच्यावर ओतलं पण रामराव पाटील काही डोळे उघडाना. रामराव पाटलाला शेवटी त्या स्मशानभूमीत आणलं. चिता लावणार तेवढ्यात घाबरलं कोण रामराव पाटील नाही हे भिकारीच घाबरलं. ते भिकारी म्हटलं ओ थांबा त्याला चिता लावू नका म्हणे ते जिवंत आहे. म्हणे काय जिवंत नाही ते मेलं म्हणे अहो ते जिवंत आहे त्याला सांगा म्हणे की तुझा पैसा फिटला. काय तुझा पैसा फिटला. त्यानं असं ऐकलं माझा पैसा फिटला तर हा पठ्ठ्या देखील उठला. सांगायचं काय काही लोक मरून जातील स्वतः जळून जातील पण 1 रुपया सुद्धा कोणाला देत नाही देत असं तुकोबाराय म्हणतात. सर्व भावी लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी आम्हा नारायण तैशा परी आम्हा नारायण तैशा परी आम्हा नारायण. हरी सर्व भावे लोभ्या आवडे धन आम्हा नारायण तैशा परी आम्हा नारायण तैशा परी आम्हा नारायण तैशा परी भावे लोभे आवडे धन आम्हा नारायण तैशा परी आम्हा नारायण तैशा परी आम्हा नारायण तैशा परी. सर्व भावी लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. तुकोबाराय म्हणतात की लोभी माणसाला जसं धन आवडतं 1 रुपया सुद्धा तो दान कोणाला करू शकत नाही तेवढा आम्हाला विठ्ठल आवडतो आम्हा नारायण तैशा परी. आणि असे म्हणणारे तुकोबाराय आज विश्वनाथाला कसं काय प्रार्थना करताय तुम्हाला प्रश्न पडला असेल ना. काय तुकोबाराय ह्या अभंगातून माझ्याकडे लक्ष असू दे. विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सोमेश्वर भगवान की जय. आणि तुकोबाराय असे म्हणणारे लोभी माणसाला जेवढं धन आवडतं तुकोबाराय म्हणतात तेवढं आम्हाला नारायण आवडतो.
मग असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल की तुकोबारांना एवढा विठ्ठल जर आवडत असेल तर तुकोबाराय ही विश्वनाथाला प्रार्थना करताय का करताय तर तुकोबाराय म्हणतात की भगवान शंकर आणि विठ्ठल वेगळे नाही हरिहरा भेद नाही नका करू वा तुकोबाराय म्हणतात भगवान शंकर आणि विठ्ठल हा वेगळा नाही हे दोन्ही एकच आहे म्हणून तर तुकोबाराय म्हणतात भजन करा हरिहरा भजन करा हरिहरा भजन करा हरिहरा भजन करा हरिहरा नारायणा शिवशंकरा नारायणा शिवशंकरा नारायणा शिवशंकरा नारायणा शिवशंकरा माझे बोलणे अवतारा माझे बोलणे अवतारा माझे बोलणे अवतारा माझे बोलणे भेद न करा दोघांचा वेदना न करा दोघाचा भेद न करा दोघांचा वेदना न करा दोघाचा तुम्ही सांगा रे सत्यव्रत तुम्ही सांगा रे सत्यव्रत तुम्ही सांगा रे सत्यव्रतांत 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 काय म्हणतात तुकोबाराय भजन करा हरिहरा नारायणा शिवशंकरा माझे बोलणे हे सारा भेद न करा दोघांचा तुकोबाराय म्हणतात हे भेद भगवान शंकराचा आणि विठ्ठलाचा भेद करू नका कारण हे दोन्ही वेगळे नाही दोन्ही एकच आहे म्हणून तर तुकोबाराय म्हणतात महाराज तुम्ही या जगाचे विश्वनाथ आहात तुम्ही विश्वनाथ आहात आणि माझा स्वभाव कसा आहे तर मी दीन आहे रंक आहे म्हणून तुकोबाराय तुम्ही माझ्यावरती एक गोष्ट करा कोणती तेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात तुम्ही कराल कृपा कराल ते तोडी कृपा कराल ते तोडी कृपा कृपा कराल ते कराल मी गोडी कृपा कराल कृपा कराल कृपा कराल ते तोडी कृपा कराल ते तोडी कृपा कराल कृपा कराल कृपा कराल ते तोडी कृपा कराल लती गोडी पाया पडीन बराडी पाया पडीन वा वा. बराडी कृपा कराल कृपा कराल कृपा कराल ते तोडी कृपा कराल ते तोडी कृपा कराल कृपा कराल कराल ते तोडी कृपा कराल ते गोडी हे कृपा कराल ते तोडी पाया पडील बराडी पाया पडील बराडी पाया पडील बराडी कृपा कराल गोडी पाया पडिल बराडी पाया पडील बराडी पाया पडील बराडी एकदा आमच्या सर्वच टाळकरी मंडळीसाठी टाळी वाजव आपलं भाग्य आहे महाराज एक दिवस याचं कीर्तन करायचं म्हटलं की गायक वादक महाराज मिळणं एवढं सोपं नसतं कारण आता जिकडे बघा तिकडं सप्ताह चालू आहे स्वराचा आवाज कमी करा स्वराचा आवाज कमी करा जिकडे बघा आता तिकडे आपले सप्ताह चालू आहे आणि कीर्तनकारासाठी सर्वात महत्वाची साथ कोणती असेल तर हे गायक वादक असतात महाराज आणि हेच कधी चांगली नसेल तर मग साथ
त्याच्यापेक्षा ती कोरोनाची साथ पुरती महाराज. अतिशय गोड सर्वच भजनी मंडळ आहेत. काय तुकोबर आहे म्हणतात, तुम्ही विश्वनाथ दीन रंग कमी अनाथ. महाराज म्हणतात देवा तुम्ही या जगाचे विश्वनाथ आहात आणि माझा स्वभाव कसा आहे तर मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, म्हणून तुम्ही माझ्यावरती काय करा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडे. तुकोबर आहे म्हणतात माझ्यावरती कृपा तुम्ही करा, कारण कृपा करण्याचं जे सामर्थ्य आहे तर ते तुमच्यामध्ये आहे, फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुम्ही माझ्यावरती कृपा करा. कीर्तन समजते ना तुम्हाला? जड चाललं का जास्त? महिला मंडळ समजतंय ना? का खाली बसून सांगू? समजतंय ना? भाषेची फरक असते. आता माझी भाषा तुम्हाला समजते ना? आता मी तुमच्या काही जास्त लांबचा नाही पण जवळच आहे, परंतु भाषेची म्हणतात ना की भाग बदलला की भाषा बदलतात, तशी माझी भाषा समजते ना तुम्हाला? समजते का? नाही समजत हाव तरी म्हणा, म्हणजे मला समजेल तुम्हाला नेमकं समजते ना? थोडस हसा ना, हसलं पाहिजेत महाराज, नाही तर काही काही कीर्तनामध्ये आशे बसतात त्यांना म्हणा ना थोडस हसा होते म्हणतात महाराज हसू येत नाही. म्हणलं का सोमवारी काही आशे बसतात, म्हटलं हसा ना, ते म्हणतात महाराज हसू येत नाही. म्हणलं का? म्हणे माझ्यावर कर्ज आहे. म्हणलं आम्ही फेडायचा का तो कर्ज? कीर्तनामध्ये फ्रेश बसलं पाहिजे महाराज, फ्रेश, म्हणजे आम्हाला देखील काहीतरी सांगायला मग समजतं. काय तुकोबर आहे म्हणतात, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. तुकोबर आहे म्हणतात आमच्यावरती काहीतरी तुम्ही कृपा करा. कृपा करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, कारण भगवान शंकर अतिशय भोळे आहे. मी अगोदर सांगून गेलो की लवकरात लवकर प्रसन्न होणारा दैवत कोणतं असेल तर ते भगवान शंकर आहे. एक जल लोटा जर कधी आपण भगवान शंकरला नित्य नियमाने आपण वाहत असेल तर भगवान शंकर हे, आता ते प्रदीप महाराज मिश्रा यांच्या कथेतून आपण सर्वच जण ऐकलेले आहे. आता सध्या जर कधी चांगला विचार आपण केला तर भगवान शंकर आता सध्या चांगलेच फॉर्म मध्ये का, तर आता सर्वचे सर्वच भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आहे, महादेवाच्या मंदिरामध्ये सगळेजण आहे. आणि आपण भगवान शंकराची भक्ती आपण आजपर्यंत कुठे, ते इंद्रिकर महाराज सांगतात बघा की स्वतःच्या महादेवाला 12 वाजता आंघोळ करतो. काय स्वतःचा आपला घरचा महादेव 12 वाजता आंघोळ करतो आणि मंदिरात जाते. एवढी भक्ती तुम्ही निष्ठेने सर्वच महिला मंडळ करताय आणि करायला पाहिजे, कारण भगवान शंकर हे भोळ दैवत आहे. लवकरात लवकर प्रसन्न होणारा दैवत कोणतं असेल तर भगवान शंकर आहे. म्हणून तुकोबर आहे म्हणतात, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. किती कृपा करतात हो भगवान शंकर, किती कृपा करतात. एक तुम्हाला मी एक उदाहरण सांगेल. गणेश पुराणामध्ये एक कथा आलेली आहे की एक शबर राजा होता, शबर राजा, आणि तो शबर राजाची जी पत्नी होती तर ती दररोज अरण्यामध्ये फिरण्यासाठी जायची. दररोज अरण्यामध्ये तिचं नित्यनेम होता, सकाळी उठणे, फ्रेश होणे आणि अरण्यामध्ये फिरण्यासाठी जाणे. एक दिवशीचा प्रसंग आहे, ती शबरची पत्नी अरण्यामध्ये फिरण्यासाठी गेली आणि एक ब्राह्मण पूजेवरती काहीतरी दूध वगैरे पाणी, बेलाचे पानं वगैरे ते एका पिंडीवरती टाकत होता. त्या शबरच्या पत्नीने हा सगळा घडलेला प्रसंग पाहिला आणि पूजा वगैरे आटपल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाकडे ती शबरची पत्नी गेली आणि त्या ब्राह्मणाला म्हणू लागली, का हो हे काय आहे नेमकं, ही तुम्ही कशाची पूजा करताय, कशाचा अभिषेक तुम्ही करताय? ते ब्राह्मण म्हणले, अगं हे जो अभिषेक करतोय आम्ही, हा जो अभिषेक करतोय ना, तर हे शिवलिंग आहे, या शिवलिंगाचा आम्ही अभिषेक करतोय, हे भगवान शंकराचं शिवलिंग आहे. लवकरात लवकर प्रसन्न होणारा दैवत कोणतं असेल तर भगवान शंकर आहे ना, तर याची आम्ही पूजा आरती अभिषेक आम्ही करतोय. पूजा वगैरे आटपल्याच्या नंतर ती शबरची पत्नी म्हणली, का हो